हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवत आहोत मुगाची आमटी, जी आमच्या घरातली सगळ्यांची फेवरेट आहे, पप्पा आणि वडिलीची. त्यासाठी मी 1 वाटी मूग आधी भिजवून घेतलेला आहे. अर्धा 1 तास भिजवला तरी खूप होतो, कारण आपण ती कुकरमध्ये शिजवणार असल्यामुळे आपल्याला ती काही जास्त येणार. नंतर फोडणीसाठी कांदा, लसूण, नंतर इकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर, टोमॅटो, नेहमीचंच आपलं जिरं, मोहरी, हळद आणि मीठ आणि आपला घरचा मसाला. ओके. तर आज ना आमटी ना पप्पा बनवणार, कारण पप्पाच्या हातची आमटी ना एकदम ऑसम होते. त्यामुळे आज ना पप्पा आमटी बनवणार आहे. पप्पा हाय बोल. हाय. हां. तर आधी ना आपण तेल टाकून घेणार आहोत. मी गॅस तापवायला ठेवलेला आहे. आधी आपण तेल टाकून घेणार आहोत. किती टाकणार पप्पा तेल? 2 तेल. तेलामध्ये आता आपण ते तवा तापलाय पप्पा. मोहरी थोडीशी, आणि मोहरी तडतडली की जिरं आणि हिंग. बघा किती छान फुलते बघा मोहरी. वाव. हिंग आणि जिरं. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत आणि कांदा. मस्त सरकन आवाज येतो ना, फोडणी ना चांगली सरसरीतच व्हायला हवी, तर आमटीला टेस्ट मस्त येते. कढीपत्ता, आता आपला कांदा छान फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ. पप्पाला मिठाचा अंदाज खूप चांगला आहे बरं का. आणि आपला घरगुती मसाला, घाटी मसाला छान हलवून घ्यायचं. मसाला हा ना, ह्याच्यामध्ये आलं लसूण असल्यामुळे ना त्याचे ना गुठळ्या होतात. त्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत टोमॅटो आणि कोथिंबीर. मुगाची डाळ, आणि हलवून घ्यायचं छान. एकत्र करायचं मसाला आणि मूग आपले भिजवलेले. ही आमटी ना तुम्ही नक्की करून बघा, भाताबरोबर, चपाती बरोबर आणि भाकरी चुरून. वाव, एकदम मस्त होते ही आमटी. नक्की करून बघा. जर तुमच्याकडे घाटी मसाला नसेल ना, अवेलेबल नसेलच, ज्याच्याकडे असेल त्यांना ठीक आहे. त्यांनी ना लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे, म्हणजे ही आमटी अगदी मस्त होते. आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. जेवढं तुम्हाला पातळ हवी आहे आमटी, तेवढं तुम्ही पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता याच्या मी मस्त फक्त थोडं पाणी ॲड करायचं का. आता कुकरचं झाकण लावून घेऊया. पप्पा चव घेऊन बघतोय मीठ बरोबर आहे का. कसं आहे, बरोबर आहे? ओके, थम्स अप. या. ओके. आता ह्याला आपण लीड लावून घेऊया. झाली आपली आमटी. 3 शिट्ट्या
किंवा 4 शिट्ट्या करून घ्यायचे. आपली आमटी तयार. हे बघा, आमटी, भाकरी आणि कलेजी असा मस्त बेत आहे आजचा. पप्पा, आमटी टेस्ट कर ना आणि सांग मला कशी झाली. झणझणीत आहे. झणझणीत आहे. ओके, थँक्यू.